आज घरात नॉनव्हेज पार्टीसाठी खास मेनू बनवला आहे। नॉनव्हेज पार्टी म्हटलं की चिकन तर हवंच, म्हणून आज मी चिकन सुक्का एकदम सोप्या पद्धतीने बनवलं आणि चवीला अप्रतिम लागतं। तसंच कुरकुरीत रवा लावून मांजरी फ्राय केलेली आहे, इतकी क्रिस्पी झाली की सगळ्यांना खूप जास्त आवडणार। आणि त्यासोबतच झणझणीत बोंबीलचं कालवणही बनवलेलं आहे। हे सगळं जेवण फक्त 1 तासात तयार केलेलं आहे। चला मग सगळ्या रेसिपी खूप झटपट आणि सोप्या आहेत आणि चवीला पण खूप छान लागतं। तर चला मग आजच्या सर्व रेसिपी झटपट बघूया। फिश मार्केटला जाऊन बोंबील, मांदेळी आणि त्यासोबतच चिकन आणलं आहे। आता हे सगळं आहे ते साफ करून घेणार आहे आणि कटसुद्धा करून घेणार आहे। तर इथे बोंबील, मांदेळी हे सगळे कट करून झालेले, स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले, चिकनसुद्धा नीट क्लीन करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे सगळं तयार आहे आणि त्यासोबतच मी इथे वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे। तर इथे मी 3 वाटण बनवलेलं आहे। हे वाटण आहे ते चिकन सुक्कासाठी बनवलेलं आहे आणि हे बोंबीलच्या कालवणासाठी वाटण आहे आणि हे मांदेळी फ्राय करण्यासाठी आहे आणि त्यासोबतच बोंबीलच्या कालवणामध्ये चिंचड लागणार आहे, त्यासाठी चिंचसुद्धा भिजून ठेवलेली आहे आणि त्यासोबतच टोमॅटो, मिरची हे सगळं कट करून ठेवलेलं आहे। सर्वात आधी चिकनमध्ये हळद आणि मीठ लावून घेणार आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये थोडंसं वाटणसुद्धा घालणार आहे आणि हळद, मीठ, वाटण चिकनला छान असं मिक्स करून लावायचं आहे आणि हे चिकन 15-20 मिनिटासाठी तसंच मॅरिनेट करायला ठेवून देणार आहे। तर इथे सगळं चिकनला छान असं वाटण, मीठ, हळद लावून घेतलेलं आहे। आता हे एका साईडला ठेवून घेणार आहे। त्यानंतर मग मांदेळी आहे, मांदेळीसुद्धा फ्राय करणार आहे। त्यामध्ये सुद्धा मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला आणि त्यामध्ये जे वाटण करून घेतले ते घालणार आहे। या वाटणामध्ये लसूण, मिरची, आलं ह्याचं वाटण आहे आणि त्यासोबतच ह्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे, एक पूर्ण लिंबू ह्यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर सगळे मसाले ते मांदेळीला छान असं लावून घ्यायचं आहे। आणि कधीही फिश फ्राय करणार असेल ना, त्यामध्ये काहीतरी आंबट घालायचंच आहे, म्हणजे जसं लिंबाचा रस किंवा तुम्ही कोकम आगळसुद्धा घालू शकतात, म्हणजे काहीतरी नक्कीच त्यामध्ये आंबट घाला। आणि इथे सर्व मांदेळीला छान असे मसाले लावून झालेले आहे। आता इथे चिकन आणि मांदेळीला हे सगळे मसाले वाटण लावून एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथे बोंबीलचं कालवण करायला घेणार आहोत। गॅसवरती कढई ठेवून घेणार आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये भरपूर असं वाटण घालणार आहे आणि या वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याचं हे वाटण आहे। आणि कधीही बोंबीलचं कालवण करणार असेल ना की त्यामध्ये वाटण थोडं जास्तच घालायचं आहे आणि हे वाटण आहे ते छान परतून घ्यायचं, जो काही लसणाचा कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे। त्यानंतर मग घरगुती मसाला, काश्मीरी मसाला, हळद, मीठ हे सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी हे जे मसाले आहेत ना ते छान असं परतून घ्यायचं आहे। आणि परतून घेत असताना ह्या मसाल्याचा ना खूप छान असा वास येतो, म्हणजे ते मसाले ते छान असे परतून झालेले आहे। आणि त्यानंतर मग त्यामध्ये स्वच्छ करून घेतलेले जे बोंबील आहेत ते घालणार आहे, त्यासोबतच टोमॅटोसुद्धा घालणार आहे आणि हिरव्या मिरच्या घालणार आहे आणि हे सर्व आहेत ते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। बोंबील जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा ते हलक्या हाताने मिक्स करा, जर तुम्ही जास्त जोरात जर मिक्स करायला गेले तर ते तुटू शकतात। त्यानंतर मग ह्यामध्ये चिंचेचा आंबट घालणार आहे आणि त्यानंतर मग परत एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे अशी कढई असेल तर मग अशाच पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावरती झाकण झाकून 5 मिनिटाची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। दुसरीकडे आता कढई ठेवून घेणार आहे चिकन सुक्का करायला। तर इथे एक छान अशी उकळसुद्धा आलेली आहे आणि इथे हे फक्त चिंचेचंच आंबट घातलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये जितकं कालवणामध्ये रस्सा पाहिजे त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि परत एक छान अशी उकळ काढून घ्यायची आहे झाकण झाकून। त्यानंतर इथे चिकन सुक्का बनवायला घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम झालं की मग ह्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता टाकून घेणार आहोत। दालचिनी, तेजपत्ता छान परतून झालं की मग ह्यामध्ये भरपूर असं वाटण घालायचं आहे। हे वाटण लसूण, आलं, मिरची, दालचिनी, काळी मिरी ह्याचं वाटण आहे। वाटणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि कधीही चिकन सुक्का करणार असेल ना तर हे जे लसणाचं वाटण आहे ना हे थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे चिकन सुक्क्याला छान चव येते। त्यानंतर इथे वाटणसुद्धा छान परतून झालं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला आणि त्यासोबतच ह्यामध्ये चिकन मसालासुद्धा घालणार आहे। आणि वाटणामध्ये सुद्धा मिरचीचा वापर केला आहे, त्याप्रमाणेच त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। फोडणीला सुद्धा गरम मसाला घालायचा आणि नंतर सुद्धा घालणार आहोत, त्याप्रमाणे मग गरम मसाला त्यामध्ये घालायचा आहे। आणि ही सगळी मसाले आहेत ना वाटणामध्ये छान 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्याचा छान असा वास यायला लागला की मग त्यामध्ये जे हळद, मीठ लावून घेतलेलं चिकन आहे ना ते त्यामध्ये घालणार आहोत। आणि कधीही
10-15 मिनटासाठी ना कधीही चिकनला हळद आणि मीठ आधी लावून ठेवायचं, म्हणजे चिकन खूप छान लागतं खाताना. त्यानंतर सर्व चिकन आहे ते मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी नेहमी आहे ना चिकन वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते. त्यानंतर चिकनवरती झाकण झाकून छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. एकीकडे बोंबीलचं कालवण ठेवलं आहे, ते सुद्धा छान उकळ आलेली आहे. परत एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ह्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. आणि कधीही कालवणामध्ये गरम मसाला शेवटी घातला की कालवणाला अजून छान चव येते. तर ह्यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहे आणि ते सुद्धा छान असं कालवणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जेव्हाही बोंबीलचं कालवण करणार असेल ना की अशा पद्धतीची कढई असेल की ते मिक्स करायला बरं पडतं. गरम मसाला टाकला की 1 मिनिटाची छान वाफ काढून घ्यायची आहे आणि दुसरीकडे जे चिकन ठेवलं होतं ते सुद्धा एकदम परत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा चिकन झाकण झाकून परत छान अशी उकळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर गरम मसाला टाकून 1 मिनिट झालेलं आहे. तर इथे हे बोंबीलचं कालवण हे बनून तयार झालेलं आहे. आणि कधीही बोंबीलचं कालवण आहे ना ते थंड झालं की त्याचा जो रस्सा आहे ना तो घट्ट होत जातं. त्यानंतर मग बोंबीलच्या कालवणामध्ये ना भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आणि त्या कालवणाला अजून खूप छान टेस्ट येते. तर इथे हे आपलं बोंबीलचं कालवण बनून तयार झालेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवलं गेलेलं आहे. आणि दुसरीकडे जे चिकन ठेवलेलं आहे ते सुद्धा एकदा उघडून बघूया. तर छान असं चिकनमध्ये सुद्धा पाणी सुटलेलं आहे. ह्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. जे काही पाणी आहे ते चिकनमधलंच पाणी आहे. परत एकदा ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे एकीकडे होईपर्यंत आता दुसरीकडे मांदेळी आहेत ते सुद्धा फ्राय करायला घेणार आहोत. तर इथे रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ, हळद आणि काश्मीरी मसाला घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं ह्यामध्ये अगदी थोडंसंच तांदळाचं पीठ घातलं आहे म्हणजे अजून ते छान कुरकुरीत होतं. आणि इथे मांदेळीला मस्त 15-20 मिनटं झालेले आहेत मॅरिनेट करून. त्यानंतर मग सर्व मांदेळीला रवा आहे तो छान असं दाबून लावायचा आहे म्हणजे तो तव्यामध्ये निघत नाही. आणि कधीही जर तुम्ही मांदेळी ना रव्यामध्ये फ्राय करून खाल्ले ना ते खूप छान लागतं आणि आमच्या घरी तर सगळ्यांना खूप जास्त आवडतं. आणि कधीही तुम्ही करणार असेल ना मस्त रवा लावून असे मांदेळी फ्राय करा. तर इथे सगळे जे मांदेळीला आहेत ना ते रवा लावून घेतलेलं आहे आणि बाकीच्या प्लेटमध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घेणार आहे. त्यामध्ये तेल घालून घेणार आहे. तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे तरच मग मच्छी फ्राय ती व्यवस्थित होते, नाही तर मग तव्याला चिकटते. तेल व्यवस्थित गरम झालं की नाही आहे त्यासाठी मी तेलामध्ये थोडंसं रवा टाकून बघितलं आहे. तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता एक एक करून सर्व मांदेळी आहेत ते तव्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता जितकी सगळी मांदेळी ते मला एकाच तव्यामध्ये ठेवायची आहेत, दुसरा तवा ठेवायचा नाही आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ॲडजस्ट करून सगळे जी मांदेळी आहेत ना ते एकाच तव्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत. तर आता हे एका बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि आता दुसरीकडे जी चिकन ठेवलेलं आहे ते सुद्धा उघडून बघूया. चिकनमध्ये मस्त असं ग्रेव्ही दिसत आहे, त्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मग चिकन सुक्कायला छान असा आंबटपणा यावा म्हणून ह्यामध्ये ना टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग परत एकदा ते झाकण झाकून छान अशी त्याची वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथे एकीकडे मस्त हे आपलं बोंबीलचं कालवण बनून तयार झालेलं आहे. आणि तुम्ही ते पाहू शकतात की बोंबील कुठेच असे हे तुटलेले नाही आहेत कालवणामध्ये. म्हणून बोंबीलची भाजी करत असताना तो बोंबीलला व्यवस्थित हाताळायचं आहे. आणि आता एकीकडे जे मांदेळी फ्राय करायला ठेवले होते ना ते सुद्धा एका बाजूने कुरकुरीत असे झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकतात. आणि इथे एकाच तव्यामध्ये मी सगळे मांदेळी टाकून घेतले. ते आता दुसरी बाजूने पलटून घेताना थोडंसं अवघड जाते, पण काही हरकत नाही आहे. ते सगळे मी आता इथे मस्त दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घेणार आहे. आणि आपल्या ना चॅनलवरती ना चिकनच्या बऱ्याच रेसिपी आहेत. जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि खूप सोप्या रेसिपी आहेत. आणि इथे दुसऱ्या बाजूने सगळे जे मांदेळी आहेत ना ते छान असे पलटून घेतलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने पण छान कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहेत. आणि इथे जे चिकन आहे ते सुद्धा टोमॅटो घातले, ते टोमॅटोसुद्धा छान त्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि टोमॅटो घातलं ना की त्या चिकनला ना आंबटपणा छान येतो. आणि त्यानंतर मग ह्यामध्ये गरम मसाला घालायचे. शेवटी गरम मसाला घातला की चिकन सुक्काला अजून छान चव येते, म्हणून शेवटी सुद्धा गरम मसाला घालायचाच आहे. आणि गरम मसाला घातला की ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग परत 1-2 मिनटासाठी झाकून छान वाफ काढून घ्यायची. आणि इथे आपलं चिकन सुक्कं हे बनून तयार झालेलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच या पद्धतीने चिकन सुक्का बनवून बघा.
खूप चवीला भारी लागतं. आणि इथे कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तुम्ही वरून ना लिंबाचा रससुद्धा घालू शकतात. जर टोमॅटो थोडंसं जास्त घातलं की मग लिंबाचा रस घालायची गरज नाही आहे. आणि एकीकडे आपले मांदेली फ्रायसुद्धा कुरकुरीत अगदी बनून तयार झालेले आहेत. आणि वरूनसुद्धा ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आणि इथे अगदी 1 तासाच्या आतमध्ये हे सगळं जेवण बनून तयार झालेलं आहे. आणि तिन्हीही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत. आणि तुम्हालासुद्धा या तिन्ही रेसिपी आवडल्या असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा घरगुती रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा.